फायनली आपले होत आलेले आहेत शंकरपाळे. हे पहा एवढे केलेले आहेत मी. आता आज कसे झाले काय माहिती नाही मला, कारण टेस्ट केलं नाही मी. फायनली बघा इथं उडवायलेत फटाके. हर्षू लागती का नाही? हर्षा कसलं असलं आई 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 हर्षा फायनली हर्षाने उडवले फटाके. हाय फ्रेंड्स, वेलकम टू माय न्यू व्लॉग. आज बनवणार आहे आपण शंकरपाळे आणि जामून. चला तर इथे मी घेतलेला आहे शंकरपाळ्यासाठी मैदा, जे की मला स्पेशली खूप आवडतात शंकरपाळे. आणि काल चकली आणि शेव झालेला आहे आणि ऑलरेडी तो संपतही येत आहे, कारण हर्षुना तोच खातोय. त्याला शाबू सुद्धा खाल्ला नाही त्याचा आवडीचा आज. आणि आज आहे शिवरात्री, मला आहे शिवरात्री, यांना आहे रविवार. स्वयंपाकाचं तर काही म्हणजे नाहीच आहे. बघूत आता हे झाल्यानंतर स्वयंपाक वगैरे काय बनवायचं ते. आणि इथे मी घेतलेला आहे हे पहा मैदा, आणि हे आपल्याला घ्यायचं आहे चाळून. आणि तुम्हाला दाखवते पूर्ण रेसिपी कशी होईल काय नाही ते. आणि गुलाबजामुनही शेअर करणार आहे मी तुमच्यासोबत. आता वाजलेले आहेत 4 आणि आता करणार आहे मी फराळाची तयारी, जे की काल 2 केलेत आणि आज 2 करणार आहे. आणि उद्या आहे गड्यांचं पाणी. गड्यांचं पाणी मलाच खायला गोडधोड लागतं, तर चला. आणि काल होऊन गेलेलं आहे बायांचं पाणी. आणि हा ब्लॉग खूप लेट येईल तुमच्यापर्यंत, पण काही नाही, माझे खूप सारे ब्लॉग असे पेंडिंगला पडलेले आहेत. तेच एडिटिंग करू मी टाकते दररोज, डेली टाकते. तरी पण मी सगळं काम वगैरे आवरून दररोज टाकते. मिनी ब्लॉग्स आहेत खूप, म्हणजे खूप लोड आलेला आहे. म्हणून हा थोडाफार तुमच्यापर्यंत ब्लॉग ना उशीर राहील बरं का. तर चला आपण करूया सुरुवात शंकरपाळ्यांना, जी की माझे फेवरेट आहेत. इथे मी घेत आहे मैदा चाळून. जे काही म्हणजे मैद्याला ना थोडाफार आळ्या वगैरे होतात, पण मी फ्रीज मध्ये ठेवला होता म्हणून याला आळ्या वगैरे काही नाही झालेला. एकदम स्वच्छ आणि छान आहे मैदा आपला. मला ना जास्त सकाळ सकाळपेक्षा ना ह्या टाइमिंगलाच फराळाचं बनवायला सोपं वाटतं, कारण निवांत असतं आणि खूप म्हणजे आपल्याकडे ना खूप वेळही असतो. आणि सध्या ही मैदा पण छान आहे, वेळ पण असतो ह्या टायमिंगला आपल्याकडे. म्हणून म्हटलं चला 3-4 दिवसात तर आपलं फराळाचं सगळं होऊन जाईल. तेवढे तर काही मला लागणार नाहीये दिवस. हे बघा मैदा किती सुंदर आहे, खूप मऊ असतो हा मैदा. इथे घेतलेला आहे मी चाळून. आता मला हे जामूनला थोडाफार लागेल एवढा मैदा. म्हणजे एवढ्याच्या बनवते मी शंकरपाळे. खूप सुंदर होतात शंकरपाळे. चला आपण बनवूया शंकरपाळे. थोडंफार ह्याच्यात टाकायचं आहे आपल्याला खायचा सोडा, जे की खूप सुंदर असे फुलून येतात. आणि तूप आणि दुधामध्येच मळून घेते मी सहसा तर. आता इथे मी घेतलेला आहे साखर, जे की ह्याला मी दळून घेणार आहे, मॅश करून घेणार आहे याला पूर्ण. आपण मी ना असं जास्त तर ना अंदाजेच घेते माप्याचं साखरेचं, कारण मला जास्त शंकरपाळे गोड आवडत नाही, थोडेफार मीडियम गोडच आवडतं मला. याला मी घेते दळून. अंशूचं चाललंय तिकडं रडणं, जे की त्याला स्पेलिंग येत नाही व्यवस्थित. म्हणून रडणं चालू आहे त्याचं. तो करायला थोडाफार होमवर्क, जे की आमचे सगळ्यांचे नावं लिहितोय. आणि थोडंफार एक जरी चुकलं ना तर ते तसा रडायला लागलाय. ते कॅमेऱ्यात म्हणजे न कळत आलेला आहे तो. तसं आहे त्याचं. स्वयंपाक करत करत मुलांना सांभाळणं खूपच अवघड आहे खरंच. इथे घेतलेला आहे मैदा, हे आहे आपला खायचा सोडा. हे काही जास्त नाही टाकणार, अंदाजच टाकायचा असतो. कोणी टाकतं कोणी नाही, पण मी टाकते. हे पहा. आणि इथे घेतलेली आहे साखर दळून. म्हणजे की हे पण मी अंदाजच टाकणार आहे. आता जास्तीचं माप अंदाजे असतं बरं का. गोड जास्त नाही होऊ द्यायचं, एवढं मात्र खरं आहे. खूप जर गोड झालं ना मग विरघळतात बरं का आपले हे शंकरपाळे. आणि इथे आहे तूप. इथे मी घेतलेलं आहे तूप.
पण तूप ना लागल तसं टाकतात ह्याच्यामध्ये. ह्याच्या व्यतिरिक्त ह्याच्यामध्ये काहीच नसतं जास्त करून. चला मी 3 चम्मच का 2 चम्मच काहीतरी टाकलेलं आहे तूप. लागल तसं ऍड करत जाईन. बस झालं, एवढं जास्त गरज नाहीये तुपाची. हे आहे तूप. आता ह्याला आपल्याला दुधासोबत मॅश म्हणजे मळून घ्यायचं आहे तूप. तूप, दूध आणि असं मॅश करून घ्यायचं आहे आपल्याला. दादाचं नाव काढ. अंशूचा आमच्या आज खूपच मूड आहे नाव काढायचा. हे पूर्ण मेल्ट करून घ्यायचं, असं पूर्ण मिक्स करून घ्यायचं एकदम. हा, दादाचं काढ नाव. आणि पुन्हा थोडं दुधामध्ये ना हे करून घ्यायचं आहे मॅश. थोडं दूध. आता दूध माझ्याकडे काही जास्त नाहीये, मला थोडं पाणी टाकावं लागेल याच्यामध्ये. HAR. चला तरी ते ह्याच्यात मी दूध वगैरे टाकून घेतलेलं आहे. आता आपल्याला टाकायचंय पाणी, कारण दूध काही नाहीये तेवढं. जामून पण बनवायचे, त्याला पण दूध लागतं, म्हणून मी थोडंफार टाकलेलं आहे. चला मळून घेते मी छान. फायनली ते झालेला आहे आपला उंडा तयार, जे की आपल्याला ह्याचे शंकरपाळे बनवायचे आहेत. आता ह्याला मी 5 मिनिटासाठी ठेवते. तेल गरम होईपर्यंत झाकून ठेवते. चला तर इथे मी घेतलेला आहे बनवायला शंकरपाळी. ऑलरेडी खूप सुंदर झालेला आहे, मऊसूत झालेला आहे पीठ. दोन 3 घण्यात होईल, वेळ नाही लागत बनवायला. चलो चाकूनीच करते, कारण माझ्याकडे कटर नाहीये. इथे तेल होत आहे रेडी आपलं. मला ना किचन वाट्यावरतीच करायला सोपं वाटतं बरं का, कारण ते पुळपाटावर वगैरे नको वाटतं. ते मी घ्यायला पाहिजे, ते जे कापायचं आहे ना ते घ्यायला पाहिजे वाटायला लागलं मला, कारण वर्षातून एकदाच बनवते मी शंकरपाळे, त्याच्यामुळे जास्त काही गरज नाहीये. पण येईल ना ते आपल्याला फळं वगैरे करायला काढून. चला ते फायनली आपले होत आहेत शंकरपाळे, जे की खूप आवडतात मला, तुम्हाला. आज कसे झाले काय माहिती नाही मला, कारण टेस्ट केलं नाही मी. आता थोडेच राहिले, तेवढा लास्ट राहिलेला आहे आपला उंडा, एवढा लास्टच आहे. हे झाले की फिनिश शंकरपाळे. आणि आमच्या खव्याचा पत्ता नाहीये आता, तरी पण आज बनवायचे आहेत, कारण रात्री बनवून ठेवले ना जामून,
सकाळी म्हणजे व्यवस्थित खाता येतात. माझी तर लगेच येतात खाता 1-2 तासानंतर. तुम्हाला ती रेसिपी मी करते शेअर. खूप सुंदर असं होतं. आणि आता काही काम बी नाहीये म्हणून म्हटलं चला आपले फायनली झालेले आहेत शंकरपाळे. वर टाकलेली आहे मी ज्वारी, ते मला नाही दिवे लावायचे आहे. माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटायली, आवडायली का नाही मला नक्की सांगा कमेंट मध्ये. फर्स्ट दिवाळीचा नवीन ब्लॉगिंग सुरू केलेली आहे. फायनली बघा इथं उडवायलेत फटाके.